हे काय करते तू? जरा इथे घेते एक हात. मी भाकऱ्या असतात ना आपल्या जुन्या राहिलेल्या, त्याचे तुकडे करून घेते. का काय करते? त्याचं काय करणार? त्याचं लहानपणी आई आपल्याला माहितीये फोडणी करून द्यायची. हा, तो माझा फेवरेट पदार्थ आहे. अच्छा, ते भाकऱ्यांपासून करायचं. आज खूप दिवसांनी मला आठवण आली आपल्या बालपणीची, की अशा भाकऱ्या आपण फोडणी मारू शकतो. तर मी विचार केला आपल्या व्ह्यूअरला पण दाखवूया. आई दाखवेल. ही जर कडक झाली, बाकी भाकऱ्या एकदम नरम आहेत अजून. तर आपण कसल्या कसल्या भाकऱ्या घेतल्या तिथे? ज्वारी, बाजरी, तांदळाची भाकरी खूप साऱ्या राहिलेल्या. आमच्या खूप साऱ्या भाकऱ्या वाचलेल्या. ज्वारी, बाजरी, तांदूळ तिन्ही भाकऱ्या मिक्स करून आपण हे रेसिपी बनवणार आहोत. तर तोडून असे तुकडे करून घेतले पहिले. मग याला आई वाफ देणार, पहिला थोडी नरम करणार. तर बघूया आपण असे बनवायचे आपल्याला. हे बघा, एवढे टोप भरून केले. तीन प्रकारच्या भाकऱ्या आहेत. ज्वारी, बाजरी आणि तांदूळ तिन्ही मिक्स आहेत. आपण करून घेतले ते बाजूला ठेवायचे. खूप सारं लसूण त्याला लागतो फोडणीसाठी. खूप सारं लसूण आणि मिरच्या लागणार आहेत. मी कमी घेतल्यात, तुम्ही जास्त घेऊ शकता. आणि कढीपत्ता असेल तर कढीपत्ता घ्या. कमी सामानात पण खूप सुंदर पौष्टिक असं एक हा पदार्थ नाश्ता बनतो, प्रकार बनतो. सकाळ रात्रीच्या भाकऱ्या राहिल्या असेल सकाळी आपण त्या अशा करू शकतो. रेसिपी ही मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते. आज आपण बनवतोय फोडणीची भाकरी. त्यासाठी कुकर मध्ये काय करतेस? आता या भाकऱ्या होत्या आपल्या अख्ख्या. हे आपण आता तुकडे करून घेतलेत आणि धुवून घेतो पाण्यामध्ये. दाखव. हा, हे बघ. तर आपण या पाण्यात धुतोय आणि मग कुकर मध्ये काय करायचं? त्याचं पहिले धुवून कुकर मध्ये ठेवूया. तर आपण ना थोडस नरम करून घेणार आहे. थोडस वाफेवर लावलं आपण स्टीम करायला थोडस कुकर मध्ये. आपण तेल टाकलंय फोडणी मारायसाठी. आपण ही भाकरी जी करणार आहोत ना, फोडणीची पोळी, त्याच्यासाठी आपण तेल टाकलंय. आता 3 टेबलस्पून आपण तेल टाकलंय. थोडं जास्तच टाका. राई टाकते. 2 चमचे मी राई टाकली. थोडस जिरं टाकलं. आपण फोडणीमध्ये ठेचलेला लसूण, चिरलेल्या मिरच्या टाकून घेतल्या. लसूण गोल्डन रंगावर आपण फ्राय करून घेऊया. कढीपत्त्याची पानं हे सर्व आपण छानपैकी फ्राय करून घेऊया. थोडं हिंग टाकतोय. थोडा हिंग टाकला. आपण हिंग टाकला. लसूण चांगला तळून घ्यायचं एकदम क्रिस्पी झाला पाहिजे. आता मसाले टाकून घेऊया आपण. 1 टीस्पून आपण मीठ टाकून घेऊया. आपण हे 7 माणसांसाठी बनवतोय फोडणीची पोळी. हळद टाकतो आपण. 2 टीस्पून हळद आणि 1.25 चमचा आपण काश्मीरी मिरची पावडर टाकते. 1.25 चमचा काश्मीरी मिरची पावडर. पाणी टाकलं. 1 टीस्पून आपण घरगुती मसाला टाकला. थोडस पाणी आपण टाकलं त्याच्यात फोडणीमध्ये. आता आपली मस्त एकदम खरपूस फोडणी झालेली एकदम. आपण हे नुसत्या भाताचं किंवा नुसत्या भाकरीचं सुद्धा करू शकतो किंवा चपातीचं सुद्धा करू शकतो. पण आपल्याकडे भात पण वाचलेला आणि भाकरी सुद्धा होती, तर आपण एकत्र केलं. हे आपण 2 वाट्या इथे भात वापरलाय आणि 3 प्रकारच्या भाकऱ्या.
आता भात आणि भाकरी दोन्ही टाकून घेऊया आणि फक्त 10 मिनटं आपण वाफ देणार आहे याला, कारण आपण पहिले भात गरम केलेला होता, भाकऱ्या सुद्धा गरम केलेल्या कुकरमध्ये. तर फक्त मिक्स करून आपण 10 मिनटं वाफ देऊया झाकण देऊन. आणि मग आपली खायची पोळी तयार झालेली आहे, ती सर्व करूया कोथिंबीर सोबत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.